अयोध्येतील 22 जानेवारीच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेसनं जाहीरपणे नाकारलेलं असताना दुसरीकडे पुण्यात मात्र त्याच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर घरोघरी रामाचे दिवे वाटप करत असल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर येत्या रविवारी रामाच्या नावानं ते मोठी आतषबाजी देखील करणार आहेत। धंगेकरांच्या रामभक्तीनं काँग्रेसवालेच नाहीत तर भाजपवाले देखील पुरते बुचकळ्यात पडलेत। हे आहेत आमदार, तेही पुण्याच्या कसबा पेठेतले, तेही काँग्रेसचे, आणि ते पुण्यातल्या नागरिकांना दिवे वाटतायत। आता तुम्हाला वाटेल यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, तर ऐका। एकीकडे काँग्रेसनं अयोध्येतील 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय। हा कार्यक्रम राजकीय असल्याचा आरोप केलाय। मात्र त्याच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर मात्र या सोहळ्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिव्यांचं वाटप करतायत। आम्ही प्रभू रामचंद्राचे उपासक आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्या रक्तात प्रभू रामचंद्र आहे। हिंदू मुस्लिम आमचा DNA एक आहे, हे मी सातत्याने सांगतोय। आणि प्रभू रामचंद्राचं रोज नाव आम्ही घेतोय, आम्ही काय त्याचा इव्हेंट करत नाही। आणि जरी अयोध्येमध्ये 22 तारखेला उद्घाटन होत असेल तर याला शंकराचार्यांचा विरोध आहे, काँग्रेस पक्षाचा त्या इव्हेंटला विरोध आहे। दिवे वाटले काय नाही वाटले काय तर आम्ही सकाळी उठल्यापासून रामच करत असतो। हे आमच्या धर्मात, आमच्या संस्कृतीमध्ये आणि आमच्या वडील पार्जित लोकांनी जे शिकवलं तेच आम्ही पुढे देतोय, याचं वेगळं काही नाही। तर एकीकडे पक्षाचं धोरण आणि दुसरीकडे मतदारांची मानसिकता यातला समतोल साधण्याचं काम धंगेकर खुबीनं करत असल्याचं दिसतंय। पुण्यातले काँग्रेस नेते खासगीत या प्रकाराविरोधात नाक मुरडत असले तरी कॅमेऱ्यासमोर मात्र काहीच बोलताना दिसत नाही। दुसरीकडे भाजप नेत्यांपुढेही वेगळाच पेच निर्माण झालाय। धंगेकरांच्या दिवे वाटपावर टीकाही करता येत नाही आणि ते काँग्रेसचे असल्यामुळे त्यांचं कौतुकही करता येत नाही, अशी अवस्था भाजपची झाली आहे। धंगेकरांच्या या दिव्यांचा मतदारांच्या मनावर किती प्रकाश पडणार आणि पक्षश्रेष्ठींच्या मनावर किती काजळी चढणार हे लोकसभेच्या तिकीट वाटपातच समजणार आहे। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।